आम्ही आलोय आता पिंपळगाव मार्केटला. थोडी आम्हाला आमच्याकडची शॉपिंग आणि आल्यात सोबत गोल्या आणि गणेश. भूषणनी गणेशला टाळी दिली आहे की तू जाऊन ये मार्केटमध्ये. आता भूषण आहे, गणेश आहेत आपल्यासोबत आणि आमचे मामा सर्व आधारस्तंभ. एक आधारस्तंभ थकले, गावाला राहिले. ठेवायला माझी मुलगी ठाण्यात कुठे? प्रेमनगर मध्ये. ठाण्यात प्रेमनगर. आम्ही पण ठाण्यालाच, माझीवाडा. कशी दिली फ्लावर 15 रुपये पर पीस. ऑर्गॅनिक आणि डायरेक्ट शेतकऱ्यांकडून. आमचा मामा भाजी बघून एकदम एक्साइट होतो घ्यायला. कोकणापासून नाशिकपर्यंत भाजीच घेतो आम्ही. कुठच्या गावची? खेडगाव. आमचं युट्यूबला चॅनल आहे बघा, व्हिडिओ टाकतो आम्ही. मालवणी मुंबईकर. कधी पिंपळगावला आले तर या ताईंकडे या. नाव काय तुमचं? शीतल उगळे. उगले. डायरेक्ट शेतातून ग्राहकांपर्यंत. आणि ते पण एवढी छान भाजी आहे तरी लोक म्हणतात का 10 रुपये द्या, ही भाजी जळून जाते उन्हाची. आणि 20 रुपये म्हणजे खूप देता का? हॉटेलला गेल्यावर करतात कमी, वेटरला टिप देता आणि शेतकऱ्याला म्हणता 20 रुपयाची भाजी 10 रुपयाला द्या. बरोबर काही सांगा बरं ग्राहकांना. काय नाही, भाव नाही करायचं, डायरेक्ट घ्यायची. ग्राहकांना पटायला पाहिजे हे. बीट वगैरे पाहिजे असेल तर बीट. किती पाहिजे? किती त्याचे? कशाचे? त्याचे किती आले? याचे 120 रुपये. हे घे आहेत मॅडे बघ किती आहेत बघ. त्यांचे 40 उरले. ह्यांचे 30 दे ना. विकून आलो आम्ही, तुमच्या हातून बोनी झाली. आमचं सगळं विकून जावं असं सांगून द्या मला. हो, सांगायची काय गरज आहे? असं कोणाला सांगायचं नाही, जातात बरोबर. ताजा भाजीपाला. आम्ही कोकणातले. हो का? हा, सावंतवाडी. आंब्याच्या गावची. हा, हापूस विकणार का इकडे? मग विकल ना. पाठवू का? पाठवून द्या ना, चांगला विकल, पळल. हापूस आणि पायरी. कोणता राहू द्या, पळल तो. द्राक्षवालेच आहेत. आहेरगावचे देशमुख. त्यांच्याकडे झालोय. हे सोलापूरचे. म्हणजे थोडा वेळ ठेवू, मेथी काढ. डायरेक्ट शेतातून ग्राहकांपर्यंत. पालक, मेथी, शेपू पण आहे ना? शेपू पालक मिक्स आहे. बीट आहे. बीट पण आहे. बीटरूट पण आहे. काकडी. झाली आमची शॉपिंग करून. चला या बस. चला 2 पिशव्या भरल्या. 2 पिशव्या भरल्या आमच्या. झाले भाजी घेऊन आमची. कोकणात गेलो की पण आम्ही थांबतच येतो भाजी घेत आणि अख्खी गाडी भरून टाकतो. भाजी घेऊन झाली आहे ही बघा.
एक पोतं, मागे एक पिशवी. कुठे गेले? बरीच भाजी घेतली आहे. कोकणात गेले पण असंच करतात, गाडी थांबवत येतो मामा आमचा. हा काय पण पुढे घेऊ ना. थांब गाडी पुढे घेऊ. थोडा द्या हातात. एक नंबर माझ्या भरोसा किती देऊ? पिंपळगाव मार्केटला आलात, या काकांकडे मसाला घ्या. काका नाव काय तुमचं? किरण व्यवहार किरण. तू कुठे किती घेता? भाजी दाखव केवढी घेतली. हॉटेल टाकतो आम्ही आता मुंबईत जाऊन हॉटेलला. खाली ठेव ना एक, इथून खाली ठेव. पिशवी खाली ठेवती. एकदम साधा आहे. स्टँडर्ड करा. पुअर पीपल, हंग्री पीपल. कधी पिंपळगावला आलात तर महेश भेलभत्ता फेमस आहे, नक्की येऊन ट्राय करा. याला म्हणता पुअर पीपल, हंग्री पीपल. बस इथे बस. इकडे इकडे. तर फायनली आपण आता पोचलो ठाण्याला. वाजलेत 8:45. तर आजचा नाशिक रिलेटेड जो आपला ब्लॉग आहे तो आपण आज तिथेच एंड करूया. सो नाशिकचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही नेहमी बघत राहा मालवणी मुंबईकर. आणि आता आपण खातोय फालुदा.